टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बावधनमधील भोंदूबाबा याच्या गुन्ह्याची व्याप्ती आता वाढताना पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे सर आहेत। सर, काय सांगाल, काय ही व्याप्ती जी आहे ती आता वाढत चाललेली आहे, अनेक घटना ज्या आहेत ते समोर येऊ लागलेत, काय नक्की आपण त्याच्या आश्रमातून जप्त केले? काल पोलीस त्याच्या आश्रमात गेले होते। सदर आरोपी तामदार यास 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेले असून कस्टडी दरम्यान ज्यावेळेस जप्तीची कारवाई झाली त्यामध्ये 3 मोबाईल, 2 आयपॅड आणि काही औषधी गोळ्या मिळालेल्या आहेत आणि सदर मिळालेले इलेक्ट्रॉनिक साहित्य याची तपासणी, त्याचबरोबर त्यातले बारकावे, त्यात असणाऱ्या गोष्टी याचा सखोल तपास अनालिसिस करून चालू आहे। वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत त्या गोळ्यांचा परिणाम, गोळ्याचा उपयोग कोणत्या आजारावर किंवा कोणत्या गोष्टीसाठी वापरतात याचं सर्व विश्लेषणात्मक रिपोर्टानंतरच त्या बाबतीत बोलता येईल। परंतु यामध्ये व्याप्तीच्या बाबतीत तुम्ही विचारलं, खरोखरच यामध्ये बऱ्याचशा या महाराजांच्या, या भोंदूबाबाच्या या आमिषांना बळी पडून फार मोठ्या प्रमाणात त्यांचे जे साधक या ठिकाणी तयार झालेले आहेत, जे या भोंदूबाबावर मोठा विश्वास ठेवून त्यांच्या सेवेमध्ये जोडलेले होते, त्यापैकी बरेचसे जे साधक आहेत ते या भोंदूबाबाच्या या गोष्टीला बळी पडलेले आहेत। आतापर्यंत आमच्याकडे 7 साक्षीदारांनी संपर्क केलेला आहे, आणखीन वाढण्याची शक्यता आहे। मी या निमित्तानं या सर्वांना आवाहन करतो की आपण नक्कीच या अशा विकृतीसारख्या कृत्याला आळा घालण्यासाठी, समाजातील या अविश्वसनीय आणि या चुकीच्या गोष्टींचा पायंडा मोडण्यासाठी या साक्षीदारांनी नक्कीच समोर यावं आणि पोलिसांशी संपर्क करावा। यामध्ये अनेक व्हिडिओ क्लिप्स देखील आढळून आल्याचा समोर आलेली धक्कादायक माहिती समोर येते। किती हे व्हिडिओ क्लिप्स होते आणि कशा प्रकारचे ते व्हिडिओ क्लिप होते? याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉनिक्स पार्ट जप्तीचा जो भाग झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ॲनालिसिस नंतरच त्या गोष्टी सांगता येतील। सध्या आपण त्यातले बारकावे आणि त्यातल्या सर्व गोष्टी करण्यासाठी जप्तीनंतर ॲनालिसिसची लॅबकडून कारवाई करणार आहोत। एक एअर कुठल्या तरी ॲपने ते भक्ताच्या मोबाईलमध्ये जाऊन तो त्या संपूर्ण गोष्टी पाहतो, तर काय नक्की ते ॲप कसं यूज होत होतं आणि कशा प्रकारे त्याची काम जे होत होतं? त्या ॲपचं नाव आहे एअर ड्राईड किड्स या नावाचं ॲप समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये लोड केलं जायचं आणि त्या लोड केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्या ॲपबद्दल किंवा लोड केल्याबद्दल माहिती नसायची। समोरचा जो साधक आहे तो मोठ्या विश्वासानं या बोवाकडे मोबाईल द्यायचे आणि त्या दरम्यान ते ॲप डाउनलोड केलेलं असायचं। फक्त हे ॲप ज्यावेळेस GPS चालू असेल त्यावेळेसच ते चालायचं। त्याच्यामध्ये कॅम्पस आणि GPS हे 2 गोष्टी चालू राहतील या दृष्टीने बोवा त्यांना सूचना द्यायच्या, मोबाईलच्या ठेवण्याबद्दल, लोकेशनबद्दल, घरात कुठे ठेवायचा काय याबद्दल देखील सूचना द्यायचा आणि मग त्यामुळे ते जो ॲक्सेस आहे त्या ॲपच्या माध्यमातून बोवाच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट ॲक्सेस असायचा आणि साधकाच्या मोबाईलमध्ये अगदी संपूर्ण मोबाईल स्क्रीन वगैरे सगळं बंद असताना देखील तो ॲक्सेस तिकडे जायचा। बऱ्याच वेळा मोबाईल डायरेक्ट गरम झाल्यानंतर त्या साधकाच्या लक्षात यायचं की अरे हा मोबाईल का गरम झाला, असे सुद्धा काही किस्से घडलेले आहेत। त्याच्यातून सुद्धा एका साधकाला डाऊट आला आणि त्यातून एक गोष्ट ओपन होत आलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर या भोंदूबाबाच्या गुन्ह्याची जी आहे ती आता व्याप्ती वाढतानाच पाहायला मिळत आहे। अनेक मोबाईल असतील, लॅपटॉप असेल किंवा 2 टॅब असेल, सिम कार्ड, पेनड्राईव्ह अशा अनेक पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देखील यामध्ये सापडले आहेत। त्यामध्ये अनेक व्हिडिओ अश्लील क्लिप देखील असण्याची शक्यता जी आहे आता या ठिकाणी वर्तवण्यात येत असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, बावधन, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।